जायचंय तामिनी घाटला. माहित नाही, चालू मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालाय बाईकला, गाडी बंदच पडली. गणपती बाप्पा मोरया. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. मी तुषार पिळणकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आज चाललो आहे एका ब्रेकफास्ट राईडला माझ्या फ्रेंड्ससोबत. त्यांना तुम्ही बघितलं असेल माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये. तर सिम्पलचा प्लॅन आहे, लोणावळ्यावरून जायचं आहे तामिनी घाटला. आजचं डेस्टिनेशन माझं तामिनी घाट असणार आहे. लोणावळ्यावरून चढणार, पावना लेककडून तामिनी घाट चढणार आणि त्या बाजूने उतरणार पालीच्या साईडला, आणि पालीवरून आपण मुंबई गोवा हायवेनी रिटर्न यायचं आहे. एवढा सिम्पलचा प्लॅन आहे, म्हणजे तो एक सर्किट टाईप कंप्लीट होणार. तर जर माझा तुम्ही टायरचा ब्लॉग बघितला असेल, मी माझ्या बाईकचा टायर चेंज केलेला, तेव्हा माझ्यासोबत तो जयेश होता, तो माझ्यासोबत राईड करतो आहे. आणि अजून 2 फ्रेंड्स आहेत, ते एक जण वाशीला भेटणार आहे आणि एक जण पनवेलला आय गेस, कारण ते त्याचे फ्रेंड्स आहेत आणि जयेश माझा फ्रेंड आहे. तर आता जयेशला भेटू, नंतर आपल्याला कळेल ते लोक कुठे भेटणार आहेत. जयेश मला खेडानगरच्या सिग्नलला भेटतोय. गुड मॉर्निंग, ऑल सेट. निघायचं? माझ्या 2 डॉट कमी आहे, चालेल ना? नंतर भरू वाटेत, तिकडे भरूया. हां चला, जयेशला भेटलोय. जयेशची पण GS आहे 40 इयर एडिशन वाली, 40 इयर एडिशन, जो येल्लो कलर आहे. आणि एक अपडेट आहे, एक न्यूज. मी माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये सांगायचो की हा ब्रिज बाईकवाल्यांसाठी नाही आहे, पण हल्ली मी नोटीस केलं आहे, कारण माझ्या ऑफिसला जायचा रूट हाच आहे. तर इथे सर्रास बाईकवाले असतात, म्हणजे डे टाईमला पण. आणि कुठलाच पोलीसवाला, म्हणजे मी बघितले हा ब्रिज क्रॉस केलं की खाली खूप पोलीसवाले उभे असतात, पण ते लोक पुन्हाच अडवत नाही आहेत. आणि त्या बाजूला बाईक नॉट अलाउड, म्हणजे येताना तिकडे बोर्ड होता, तुम्ही तो पण त्यांनी काढला आहे. तर मला असं वाटतं की त्यांनी आता ह्या ब्रिजवर बाईक अलाउड केले आहेत. एवढं एक छोटंसं शॉर्ट अपडेट होतं, बोललं तुम्हाला सांगू, म्हणून मी पण या ब्रिजवरून चाललो आहे, कारण ब्रिजच्या खाली खूप ट्रॅफिक भेटतं. तो वाशी क्रॉस करतोय, तर त्याचा एक फ्रेंड जो वाशीवरून येणार होता, तो डायरेक्ट पनवेललाच भेटणार आहे आम्हाला. वाशीला थांबायची गरज नाही आहे. आणि आज संडे आहे, तर खूप बायकर्स दिसतील आज रोडवर. 1000 आला आहे. आणि हा खूप फेमस असा मीटिंग पॉईंट मॅकडॉनल्ड्स कळंबोलीचा. ब्रेकफास्ट पण आम्ही इथे नाही भेटत आहोत, आम्ही पुढे भेटणार आहोत. कारण जो एक फ्रेंड आहे हू इज कमिंग फ्रॉम पनवेल, तो आम्हाला JNPT रस्ता आहे ना तिथे, नाही तर मग त्याच्या पुढे भेटणार आहे आय थिंक सो. मला नाही माहीत एक्झॅक्टली. बघा इथे खूप सारे बायकर्स उभे असतात. ट्रायमची गँग होती. हे आपलं कळंबोली सर्कल. थंडी थोडी जाणवते आहे, एवढी पण नाही आहे, पण थोडी आहे. चंद्र बघा कसं दिसतंय. आणि एअरपोर्टचं काम चालू आहे. मी दरवेळेला आल्यावर बघतो इकडे एअरपोर्टचं काम किती झालं. पण आज तेवढा उजेड नाही झालाय. किती 6:40 होत आले आहेत, तरी तेवढा उजेड नाही आहे. हे कन्स्ट्रक्शन मी सगळं माझ्या समोर होताना बघितलं आहे. मी खूप टाईमपासून येतो इकडे, म्हणजे पनवेलला, ते कामासाठी. त्याचा एक्सटेंडेड पनवेल झाल्यासारखं बोलू शकतो.
अच्छा, आता हा मुलगा 390 चालवतोय. अजून एक जण येणार आहे. एक जण तर आलाय, बघू त्याला किती वेळ. डिस्कशन चाललंय कुठला रूट घ्यायचा आहे. हा एमबी वालीवाला दाखवतोय. मग आपण ह्या पॉइंटला थांबायचं. मुळशीचा तो मोठा जंक्शन आहे ना. हा सॉरी टोल लागेलच ना आपल्याला. टोल तर लागेल. टोलवर थांबू. टोल क्रॉस केल्यावर टोल लागतो. लोणावळा क्रॉस केल्यावर. हा चालेल. चला मग. चलो. तर आम्हाला एक जण भेटला, वॉकला आला. त्याला आम्ही कामाला लावलं बिचारायला, फोटो काढायला सांगितलं. तर लाईनअप असं आहे, एक 390 आहे. तुझी बाईक कुठली आहे ही? स्ट्रीट ट्रिपल, ट्रायम्फ स्ट्रीट ट्रिपल आणि 2 BM. चलो. तर निघालोय फायनली आम्ही मीटिंग पॉइंट वरून आमच्या. आणि उजेडी झालाय. तर हे दोघं तर काय भेटणार नाही, तो ट्रायम्फ आणि हा 390 वाला. आम्ही दोघे आपले एकत्र राहू असं वाटतंय. तो पण पळतोय. ही जी शेड येते ना, खूप मस्त वाटतंय, खूपच. सुंदर असा सनराईज होतोय डोंगराच्या मागून. अजून सूर्य आला नाहीये वर, येईल लवकरच. हा दिसतोय. माहित नाही, चालू मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालाय बाईकला. गाडी बंदच पडली. टेम्परेचर तर ओके आहे इंजिनचं. गाडी मिसिंग करते. अरे माझी गाडी बंद पडली आहे. हा काय माहित, चालू मध्ये रेसच गेला ठपक्कन. हा ते जंक्शन आहे ना इकडे, कर्जतला लेफ्ट जातो बघ. बॅटरीचा प्रॉब्लेम वाटतो. पण बॅटरीचा प्रॉब्लेम असला तर चालू मध्ये गाडी बंद नाही व्हायला पाहिजे. 2 hours later. तर फायनली टोईंग वाला आलाय. घड्याळात वाजले 10:15 आणि टोईंग वाला आलाय. आपली बाईक टो होते. आता काय झालंय ते गेल्यावरच कळेल तिकडे. ऍक्च्युली मी आता एक कर्जतचा फाटा आहे. हा मागचा रस्ता जो येतोय हा पनवेलवरून येतो आणि हा सरळ रस्ता जातो लोणावळ्याला. गाडीमध्ये इथे ब्रेकडाऊन झाली. अचानक थ्रॉटल
घ्यायचीच बंद झाली गाडी, थ्रॉटलच बंद झाला आणि गाडी पुढे येऊन बंदच पडली टोटल. नंतर सेल्फ घेते, क्रँक होतोय पण गाडी चालू नाही होत. तर मी ते जवळजवळ 8:30 वाजल्यापासून आहे, आता घरात 10:15 झाले. मी थांबलेलो इथे. माझं जे इन्शुरन्स कंपनी ICICI त्यांच्याकडून मी RSA बोलवलंय. तर RSA वाला आलाय 10:15, म्हणजे 2 तास मध्ये गेले तिथे RSA वाट बघण्यामध्ये. तर RSA आला, आता गाडी आपली टो होते. मी त्याच गाडीत बसून जाणार आहे. तर गाडी आपल्याला सोडायची अंधेरीला, नवनीतला, मोटोरॉडच्या सर्व्हिस स्टेशनला. चला जाऊया, बघूया काय प्रॉब्लेम आहे नक्की गाडीत. हा एरर आहे कुठला तरी. नवनीत मोटरमध्ये माझं बोलणं झालंय, आता काय एक्झॅक्ट प्रॉब्लेम आहे तो कळत नाहीये. म्हणजे फोनवर त्यांना नाही सांगता येत, गाडी त्यांना डायग्नोज करावी लागेल. म्हणजे लॅपटॉप लावून ते लोक चेक करतील काय एरर आहे, त्यानंतरच कळेल. आपली BMW चालली आता सर्व्हिस स्टेशनला. काय झालं काय माहित, अचानक गाडीचा थ्रॉटलच बंद झालाय. माझ्याबरोबर अजून 3 रायडर होते, तर त्या लोकांना मी सांगितलं की तुम्ही जावा, राईड कंटिन्यू करा. ते लोक तरी इथे थांबून काय करणार होते माझ्यासोबत. ती गाडी आपली त्या गाडीवर आलेली, आता त्याने इथे गाडी चेंज केली आहे आणि आता ह्या गाडीवरून आपण मुंबईमध्ये एंटर करणार. चला, कसरतच चालू आहे सकाळपासून. आणि फायनली गाडी पोचली आहे नवनीत मोटर्स. आज संडे तर काय कळणार नाही आपल्याला. गाडीचं चेकअप तर उद्याच होईल, आज फक्त इथे सोडायची आहे. बोलो. एक ही बार ऐसा सेल्फ ले रही है, बाद में नहीं लेती है. देखो तर गाडी इथे सोडली आता BMW ला. तर बघू उद्या, आज कळेल आपल्याला. जेव्हा सर्व्हिस सेंटरचे सगळे येतील ते चेक करतील काय झालंय काय नाही. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवतो आणि पुढची इन्क्वायरी आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मिळेल. बाय बाय बाय.